नव्या वर्षाची सुरुवात भीमाशंकराच्या दर्शनानं करायचा विचार असेल आणि त्या अनुषंगानं तुम्ही बेत आखण्यासही सुरुवात केली असेल तर हा बेत फसू शकतो. कारण नव्या वर्षात भीमाशंकराचं दर्शन घेता येणार नाहीये. 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असणाऱ्या भीमाशंकर मंदिरामध्ये वर्षभर भाविकांचा राबता असतो. विविध सणवार श्रावण महिन्यात इथे येणाऱ्यांचा आकडा आणखी वाढतो. मात्र नव्या वर्षात या तीर्थक्षेत्रावर दर्शनासाठी येणाऱ्या अनेक भाविकांना अनपेक्षित अशा निर्णयाला सामोरं जावं लागणार आहे. हा निर्णय म्हणजे भीमाशंकर मंदिर बंद ठेवण्याबाबतचा आहे. अनेकांसाठीच पूजनीय असणाऱ्या आणि अनेकांची श्रद्धा असणाऱ्या 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असं पुणे जिल्ह्यातील श्री क्षेत्र भीमाशंकर मंदिर भाविकांच्या दर्शनासाठी पुढील 3 महिने बंद राहणार आहे. 1 जानेवारी 2026 पासून पुढील 3 महिने भीमाशंकर मंदिर बंद ठेवण्याच्या या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. ज्यामुळे नव्या वर्षाची सुरुवात देवदर्शनानं त्यातही भीमाशंकराच्या दर्शनानं करू पाहणाऱ्यांची निराशा होणार आहे. कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर भीमाशंकरला विकास आराखड्यातून नव्याने विकास कामे सुरू करण्यात येत आहेत. भीमाशंकर विकास आराखड्यात मुख्य मंदिराच्या सभामंडपाचं काम नव्यानं पार पाडणार आहे. मंदिराचं काम सुरू असताना कोणत्याही प्रकारची दुर्घटना घडू नये यासाठी मुख्य मंदिर दर्शनासाठी 3 महिने बंद ठेवण्याचा निर्णय व्यवस्थापनानं घेतला आहे. भीमाशंकरला येणाऱ्या भाविकांची संख्या आणि काही महत्त्वाच्या वारांना इथं होणारी गर्दी लक्षात घेता मंदिर परिसरात भाविक आणि पर्यटकांना येण्यास बंदी घालण्यात येणार आहे. इतकंच नव्हे तर पुढील 8 दिवसात यासाठी प्रशासकीय पातळीवर पाहणी करून नियोजन केलं जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे भीमाशंकरला जाण्याचा बेत असेल तर तो काहीसा लांबणीवरच पडेल हेच चित्र स्पष्ट होते. ब्युरो रिपोर्ट RCN न्यूज.